पंढरीचा नाथ लागलीये आज भक्तांना खास भेटीसाठी। एक अलौकिक ओढ असते वारीची। घरदार, पोरं बाळ, संसार सुखाचा, भौतिक गोष्टींचा त्याग करून वारकरी पायी पंढरीला निघालेत। तुकोबारायांची पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे। देहूनगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत। संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अंतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। 19 दिवसांचा प्रवास करून पालखी 6 जुलैला पंढरीत दाखल होणार आहे। याच तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा आज देवनगरीमध्ये पार पडत आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी रांग लावलेली आहे। आज हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय। दुपारी ह्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि त्याआधी जशी जशी वेळ जवळ येऊ लागली तसतसे भाविक या मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहिलं तर मुख्य जो गाभारा आहे त्याला आकर्षक अशी फुलांची जी आहे ती सजावट केलेली आहे आणि हे मंदिर परिसर जो आहे तो भरून गेलेला आहे। भक्ती भावाचं दर्शन घ्यायला या मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, चांगला पाऊस पडू दे, अशीच या सर्व वारकऱ्यांची आता प्रार्थना तुकाराम महाराजांच्या चरणी आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, देव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।